नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण भेंडीची एक वेगळ्या प्रकारची भाजी बनवतो आहे, ती म्हणजे बेसनवाली भेंडी। खूप भारी लागते, मोकळी सुटसुटीत अशी भेंडी होते आणि छान मसालेदार असते भेंडीची भाजी। खरंच त्यासाठी काय केलेलं आहे, एका वाटीमध्ये पहिले बेसन तर घेतलेलेच आहे, त्याचबरोबर भेंडी धुवून त्यानंतर पुसून घ्यायची आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये चिरून घ्यायची आहे गोल याच्यामध्येच, कारण का त्याचे अर्धा इंच एवढे त्याचे तुकडे करायचे आहेत, म्हणजे त्या इंचामध्ये आपण कट करायचे। एकदम पातळही कापायचे नाहीत, एकदम मोठ्याही कापायचे नाहीत, नाहीतर मग ती व्यवस्थित अशी शिजली जाणार नाही प्रॉपर अशी। त्यासाठी त्यानंतर ती साईडला ठेवूया। त्यानंतर आपण पहिले बेसनचे मिश्रण तयार करून घेऊया। बेसनचे मिश्रण म्हणजे फक्त बेसन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण छान विस्करच्या साहाय्याने विस्क करून घ्यायचं आहे। पहिले त्याच्यात मसाले बिसाले काहीच टाकले नाही, फक्त पाणी टाकून, कुठेही गुठळ्या वगैरे राहणार नाही यासाठी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त एकदम पातळ स्लरी नाही करायची आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट टाकलेलं आहे। हे फक्त बेसनापुरतीच झालं, त्याच्यामुळे तेवढ्यापुरती जेवढं बेसन असेल ना त्या हिशोबानेच आपण सगळे मसाले याच्यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं टाकलेलं आहे गरम मसाला। छान असं मग त्याला आपण थोडीशी स्पायसी टँगीनेस असेल, त्याच्यामध्ये खूप असं चटपटीत फ्लेवर असणार त्याच्यामुळे। आणि त्यानंतर मसाले टाकून झाल्यानंतर पुन्हा विस्करच्या साहाय्याने विस्क करायचं आहे आणि आता हे आपण साईडला ठेवूया। त्यानंतर एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल जास्तच टाकलेलं आहे, कारण का माझा पॅन जुना आहे थोडासा आणि वरचं त्याचं निघालेलं आहे त्याच्यामुळे। आणि जर व्यवस्थित जर प्रॉपर नॉनस्टिक पॅन असेल ना तर त्याच्यामध्ये जास्त एवढं तेलाची गरज लागणार नाही। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये चिरलेली जी भेंडी आहे कापून ठेवलेली ती त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि 3 ते 4 मिनिटं याला छान परतवून घ्यायचं आहे, थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत। एकदम पूर्णपणे कुक नाही करायची आहे, थोडीशी सॉफ्ट होईपर्यंत याला आपण परतवून घ्यायची आहे तेलावर। बाकी त्याच्यात काहीच टाकायचं, मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही आहे। अशीच भेंडी आपण त्यांना मस्त असं फ्राय करायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवर। नॉनस्टिक असल्या ना त्याच्यामुळे जास्त चिकटत नाही आणि थोडंसं तेल जास्त टाकल्यामुळे ती व्यवस्थित कुक होतात आणि कुठेही चिकटणार नाहीत। मस्त बिना चिकटाची अशी भेंडी होता, छान मोकळे सडसडीत अशी भेंडी तयार होते। खायला तर खूपच भारी लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी। आणि छान असं परतवत राहायचं आहे थोडंसं आणि एक 3 ते 4 मिनिटानंतर याच्यामध्ये आपण टाकायचं आहे जे बेसनाचं मिश्रण तयार केलेलं आहे लिक्विडवालं। एकदम लिक्विड नाही आहे, तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशा कन्सिस्टन्सीमध्ये ठेवा थोडंसं। आणि त्याच्यानंतर सगळं मिश्रण याच्यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे भेंडीमध्ये आणि छान अशी पुन्हा व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। आता इथे अजिबात सोडून जमणार नाही, थोडंसं मिक्स करत राहायचं आहे, कारण का बेसन कच्चं आहे पूर्णपणे। आणि आता ह्या भेंडीबरोबर छान असं त्याला बेसनाला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आणि ढवळत राहाल ना ते व्यवस्थित, मग बेसन जे आहे अगदीच मोकळं होणार नाही, म्हणजे भेंडीलाही थोडंसं चिकटून राहील छान असं, त्याच्यामुळे बघा इथे। आणि ते थोडंसं चिकटलं खाली तर मी मस्त असं ते चमच्याच्या साहाय्याने खरडवून काढते आहे, तेही बेसन चिकटलेलं खूप भारी लागतं, थोडंसं क्रिस्पी होतं ते आणि त्याचा फ्लेवर खरंच खूप भारी लागतो। अशाच पद्धतीने ढवळत राहायचं असे सुटसुटीत होईपर्यंत। बघा थोडं मस्त बेसनलाही म्हणजे भेंडीलाही बेसन चिकटलेलं आहे आणि छान असं बेसनही कुक झालेलं आहे, बेसन कुठेही कच्चं राहता कामा नये। आणि आता हे सगळं भाजून झाल्याच्या नंतर, छान असं बेसन कुक झाल्याच्या नंतर त्यांना भेंडी आणि बेसन जे आहे ना मिश्रण ते साईडला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये। पुन्हा त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, पसरवून घ्यायचं आहे, गरम करायचं आहे थोडंसं। त्याच्यानंतर त्याच्यात टाकलेलं आहे जिरं, छोटे 2 चमचे जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर टाकायचे आहेत कढीपत्त्याची पाने 3-4, मस्त अशी तडतडू द्यायची आहेत। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा, मस्त असं एकदमही बारीक केलेलं नाही, थोडंसं मीडियम ह्याच्यामध्येच आहे, पण कांदा घेतलेला आहे। एक मीडियम साईजचा कांदा आहे, 1/2 किलो भेंडी आहेत आणि 1/2 किलो भेंडीमध्ये फक्त मी एक मीडियम साईजचा कांदा फाईनली चॉप करून घेतलेला आहे आणि तो तेलावर आता छान परतवून घ्यायचा आहे मस्त असं। जास्तही नाही, त्याला आपण गोल्डन ब्राऊन नाही करायचं आहे, फक्त पिंकिश कलर येईपर्यंत परतवायचा आहे। आणि थोडंसं कांदा परतण्यासाठी पटकन ना छान असं कुक होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ। आता इथे मीठ एकदाच टाकलेलं आहे, पुन्हा मीठ टाकायची मग गरज नाही, भेंडीलाही जेवढं लागेल ना त्या हिशोबानेच आपण मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता बाकीचे मसाले टाकूया। इथे टाकलेले आहे हळद, थोडीशी लाल तिखट टाकायचं आहे, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। धना जिरा पावडर टाकलेली आहे, थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे। त्यानंतर टाकणार आहोत आपण आमचूर पावडर। आता इथे सगळे पहिले धना जिरा पावडर, सगळे मसाले, गरम मसालाही टाकलेला आहे, कारण का मसालेदार आहे भेंडी
बेसनवाली आहे त्याच्यामुळे थोडेसे मसालेही असतील आणि प्लस फ्लेवरफुल असेल, कुठेही असं कमी स्पायसी नाही आणि सगळ्याच कलर म्हणजे फ्लेवर असेल, त्यात तिखट असेल, थोडासा आंबटपणा आहे। मी इथे कोकमच्या ऐवजी आमचूर पावडर टाकते जेणेकरून व्यवस्थित त्याचा फ्लेवर छान लागेल। 1 ते 2 चमचे छोटे छोटे टाकलेले आहेत आमचूर पावडरचे। टँगीनेसही त्याचा यायला पाहिजे भेंडीला, नाहीतर ते थोडंसं उग्रच वाटतं खायला। आणि त्याच्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। पुन्हा मसाले व्यवस्थित तेलावर छान फ्राय करायचे आहे कांद्यावर। आणि त्याच्यानंतर जी बेसन भेंडी आहेत ना, बेसन आणि भेंडीचं मिश्रण ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे पॅनमध्ये आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि ते गॅसची फ्लेम आपण एकदम लो ठेवायची आहे। लो कुकिंग प्रोसेसमध्ये आपण हे आता शिजवायचं आहे, म्हणजे कुठेही बेसन जर कच्चं राहिलं असेल तर ह्या प्रोसेसमध्ये आपण व्यवस्थित बेसन भाजलं जाईल। छान असं जेव्हा भाजतं ना बेसन तेव्हा त्याचे फ्लेवर अजून खूप भारी लागतो, खायलाही तो टेस्टी लागतो। त्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुठेही झाकण वगैरे वापरायचं नाही आहे। मी तरी वापरलं नाही, तुम्हीही वापरू नका, नाही तर मग ते थोडंसं पाणी सुटणार किंवा चिकट होणार शक्यता असते। त्यामुळे भेंडीच्या भाजीमध्ये कधी झाकण वापरू नये। आणि इथे बघा 5 ते 7 मिनिटांमध्ये मस्त स्लो कुकिंगमध्ये आपण ना छान असं बेसनातली भेंडी इथे तयार करून घेतलेली आहे नंतरच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये। आणि इथे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। त्यावर गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली बेसनातली मसालेदार अशी भेंडी तयार झालेली आहे। कसं वाटतंय ना, भारी आलं आहे ना, शेवट लुक बघा किती सुंदर आले आहे, खायला तितकीच टेस्टी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब। थँक्यू सो मच।